नमस्कार मित्रांनो, मी स्वप्नील. स्वागत आहे मराठी बस अपडेट या युट्यूब चॅनलवर. मित्रांनो, आज 14 एप्रिल आणि आजची तारीख आपल्या पूर्ण देशवासियांना चांगलीच माहिती आहे. आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्मदिवस. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल असं म्हणलं जातं, अंधाराच्या गर्तेमध्ये एक सूर्य उगवला, दीनदलितांच्या आयुष्यात नवा प्रकाश दाटला. नाही झुकले ते कधी, अन्यायाला न भीता, लिहिली त्यांनी भारताची मंगलमय संविधान गीता. शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा, हा मंत्र त्यांनी दिला. अंधश्रद्धेच्या साखळदंडांना त्यांनी मुळापासून तोडलं. शिक्षण म्हणजे वाघिणीचे दूध हे जगाला पटवून दिलं. गुलामगिरीच्या बेड्यातून रंजल्या गांजल्यांना मुक्त केलं. चौदार तळ्याच्या चौदार तळ्याचा तो सत्याग्रह क्रांतीचे एक प्रतीक झालं. मानवतेच्या हक्कासाठी भीमराव कडाडले. उच्च नीचतेच्या भिंती पाडल्या. समतेचा वारसा दिला. कोटी कोटी जनतेचा तो लाडका बाबा झाला. ज्ञानाचा महासागर, कष्टाचा तो पर्वत होता. देशाच्या प्रगतीचा तोच खरा शिल्पकार होता. युगानुयुगे तळपत राहील भीमरायाचा तो विचार, जगाला शिकवून गेला माणुसकीचा खरा सार. फार सुंदर हे काव्य आहे आणि बाबासाहेब आंबेडकर यांची ख्यातीच तशी मोठी आहे. तर मित्रांनो, आधुनिक भारताचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा आज जन्मदिवस. तर मित्रांनो, बाबासाहेबांचं नाव होतं भीमराव रामजी आंबेडकर. त्यांचा जन्म 14 एप्रिल 1891 मध्य प्रदेश मधील महू इथे झाला. त्यांचं शिक्षण अस्पृश्यतेच्या चटक्यांचा सामना करूनही त्यांनी शिक्षणात कधीच हार मानली नाही. परदेशातील अमेरिकेतील कोलंबिया विद्यापीठ आणि इंग्लंडमधील लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स इथून MA, PhD आणि BSc सारख्या सर्वोच्च पदव्या संपादन केल्या. परदेशातून अर्थशास्त्रात डॉक्टरेट मिळवणारे ते पहिले भारतीय ठरले. सामाजिक सुधारणेमध्ये त्यांचा खूप मोठा हात. बहिष्कृत हितकारिणी सभा 1924 रोजी झालेली होती. दलितांच्या शिक्षणासाठी आणि प्रगतीसाठी या संस्थेची स्थापना केली. महाडचा सत्याग्रह 1927 रोजी सार्वजनिक पाणवठ्यावर दलितांना पाणी भरण्याचा अधिकार मिळावा यासाठी चौदार तळ्याचा सत्याग्रह केला. काळाराम मंदिर सत्याग्रह, मंदिरात प्रवेश मिळावा यासाठी नाशिक येथे लढा उभारला. त्यांचं घोषवाक्य होतं, शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. बाबासाहेब हे आर्किटेक्ट ऑफ इंडियन कॉन्स्टिट्यूशन आहेत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे संविधानाच्या मसुदा समितीचे म्हणजे ड्राफ्टिंग कमिटीचे अध्यक्ष होते. त्यांनी लोकशाही, स्वातंत्र्य, समता आणि बंधुता या तत्वांवर आधारित जगातील सर्वात मोठी लिखित घटना देशाला दिली. अस्पृश्यता नष्ट करण्यासाठी आणि महिलांच्या हक्कांच्या संरक्षणासाठी त्यांनी राज्यघटनेत कायदेशीर तरतुदी केल्या. हिंदू कोड बिल, महिलांना मालमत्तेत वाटा, घटस्फोटाचा अधिकार आणि समान हक्क मिळवून देण्यासाठी त्यांनी हे बिल मांडले. RBI ची स्थापना केली. त्यांच्या प्रॉब्लेम ऑफ द रुपी या ग्रंथातील संकल्पनावरून भारतीय रिझर्व्ह बँकेची स्थापना केली. त्यांनी भारतात कामगारांच्या कामाचे तास 14 वरून 8 तास करण्यासाठी महत्वपूर्ण प्रयत्न केले. धम्मचक्र प्रवर्तन, कन्व्हर्जन टू बुद्धिझम, मी हिंदू धर्मात जन्मलो असलो तरी हिंदू म्हणून मरणार नाही, ही शपथ बाबासाहेबांनी 1935 मध्ये येवला येथे घेतली होती. 14 ऑक्टोबर 1956 रोजी नागपूरच्या दीक्षाभूमीवर आपल्या लाखो अनुयायांसोबत त्यांनी बौद्ध धर्माची दीक्षा घेतली. निष्कर्ष आणि वारसा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे केवळ दलितांचे नेते नव्हते, तर ते संपूर्ण भारताचे उद्धारक होते. त्यांना 1990 मध्ये मरणोत्तर भारतरत्न हा भारताचा सर्वोच्च नागरी सन्मान देऊन गौरवण्यात आले. त्यांचे विचार आजही आपल्याला समता आणि न्यायाच्या मार्गावर चालण्याची प्रेरणा देतात. बाबासाहेबांच्या आयुष्यातील काही क्षण चे काही फोटोज आपण पाहूया. यामध्ये ते परदेशातील काही कमिटी सोबत बसलेले असताना हे कुटुंबासमवेत तत्कालीन पंतप्रधान पंडित नेहरू यांच्यासोबतील हा क्षण आहे. त्यांना कोलंबिया युनिव्हर्सिटी मधून PhD डॉक्टरेट मिळाली, त्याचा हा क्षण. आणि नेपाळ मधील एका कार्यक्रमात जनतेला संबोधित करताना. तर मित्रांनो, बाबासाहेब हे सर्वांसाठी, पूर्ण भारतासाठी आणि जगासाठी एक अत्यंत महत्वपूर्ण व्यक्तिमत्व आहे आणि त्यांचं योगदान हे युगानुयुगे असंच राहील. मित्रांनो, व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत राहिल्याबद्दल धन्यवाद आणि